पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ह्या कर्मांचा समावेश होतो. हे आपण मागील भागात बघितले. तुम्ही जर पंचकर्माचा भाग 1 बघितला नसेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आता प्रश्न निर्माण होतो की हे पंचकर्म कधी करावे. वसंत, शिशिर, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत हे 6 ऋतू आहेत. या 6 ऋतूनुसार ऋतुचर्या आयुर्वेदात सांगितलेली आहे. त्याचे प्रमुख कारण हे आहे की जसा वातावरणात बदल होतो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि शरीरातील वात, पित्त, कफ या दोषांमध्ये प्रकोप, संचय ही प्रक्रिया सुरू असते. थोडक्यात काही दोष वाढतात, काही कमी होतात. मग त्यानुसार पंचकर्माची योजना केली जाते. जसे वसंत ऋतूत कफदोष वाढतो म्हणून वमन प्रक्रिया, शरद ऋतूमध्ये पित्त वाढते म्हणून विरेचन, रक्तदृष्टी निर्माण होते म्हणून रक्तमोक्षण, तसेच वर्षा, हेमंत, शिशिरमध्ये बस्ती कर्म केले जातात. स्वस्थ व्यक्तीने ऋतूनुसार पंचकर्म करावे. बऱ्याचदा पंचकर्म हे व्याधी झाल्यावर त्यानुसार करण्यात येते. पण मुळात आयुर्वेदाचा सिद्धांत आहे स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च. म्हणून स्वस्थ व्यक्तीने देखील वर्षातून एकदा आपली प्रकृतीनुसार वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्म अवश्य करावे. यामुळे अनेक आजार टाळता येतात आणि जर काही व्याधी झाल्याही असतील तर त्यानुसार कोणते कर्म करण्याची गरज असेल तर तेव्हा आवश्यकतेनुसार ते कर्म करून घ्यावे. पंचकर्माच्या 3 पायऱ्या असतात: पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात्कर्म. पूर्वकर्मामध्ये स्नेहन, स्वेदन या विधींचा समावेश असतो. स्नेहन म्हणजे काय तर शरीराची तेलाने मालिश करणे, ज्यासाठी औषधी सिद्ध तेलाचा मुख्यत्वे करून वापर करण्यात येतो. हे बाह्य स्नेह झाले. याचप्रमाणे आंतरस्नेह म्हणजे औषधी सिद्ध तूप पिण्यास दिले जाते. स्नेहन का करतात किंवा स्नेहन करणे म्हणजे काय? ज्याप्रमाणे दरवाजे खिडक्यांना जंग लागून ते अडकतात तेव्हा आपण त्यामध्ये तेल टाकतो, किंवा गाडीचे चक्के, सायकलचे चक्के जाम झाल्यावर आपण तिथे सर्व्हिसिंग करतो, त्याला सुद्धा तेल टाकतो, ऑइलिंग करतो. त्याचप्रमाणे शरीरात आतून बाहेरून तेल, तूप वापरून आपण सगळे दोष मोकळे करतो. मोकळे झाले की हे दोष कोष्ठात म्हणजे पोटात येतात आणि मग ते बाहेर काढण्यासाठी प्रधान कर्म करण्यात येते. तेव्हाच पुढची प्रक्रिया आपण करतो. यासोबत पूर्वकर्मामध्ये स्वेदन विधी सांगितला आहे. स्वेदन विधीचे अनेक प्रकार आहे. त्यातील एक प्रकार म्हणजे सर्वांग स्वेद, ज्यामध्ये स्वेदन पेटीमध्ये रुग्णाला टाकून काढ्याची वाफ दिली जाते, ज्यामुळे सर्व दोष जे शरीरभर पसरले असतात तिथून कोष्ठात येतात. यानंतर प्रधान कर्मामध्ये आपण वमन, विरेचन, बस्ती हे कर्म रुग्णाचे परीक्षण करून केले जाते. रुग्णाची अवस्था कशी आहे त्यानुसार कोणते कर्म करावे हे ठरवले जाते. वमनामध्ये उलटीचे औषध देऊन शुद्धी केल्या जाते. विरेचनामध्ये जुलाबाचे औषध देऊन शुद्धी केल्या जाते आणि बस्तीमध्ये गुदद्वारातून तेल, काढे, दुधाचे काढे आतमध्ये सोडण्यात येतात. नस्य प्रक्रियेमध्ये नाकातून तेल अथवा तूप सोडण्यात येते आणि रक्तमोक्षणात अशुद्ध रक्त शरीरातून बाहेर काढण्यात येते. या सर्व प्रक्रियेनंतर आपल्या शरीरातील चयापचयाच्या क्रिया या शून्यापासून पुन्हा सुरू होतात. म्हणजे अगदी लहान बाळासारख्या नव्याने आपल्या शरीर सगळ्या क्रिया करण्यास सुरुवात करते. म्हणूनच यानंतर पश्चात्कर्म म्हणजे संसर्जन क्रम पाळणे खूप गरजेचे असते. संसर्जन क्रमामध्ये आहारात अगदी हलका आहार जसे तांदळाची पेज, मुगाच्या डाळीचे कढण, पातळ खिचडी देण्यात येते. तांदळाची पेज कशी बनवावी याचा व्हिडिओ या चॅनलवर याआधी टाकलेला आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तांदळाची पेज पिल्याने कोणकोणते आजार बरे होतात याचे वर्णन देखील त्या व्हिडिओमध्ये केलेले आहे. व्हिडिओ नक्की पहा. संसर्जन क्रम पाळताना आहारासोबतच विहाराचे नियम देखील पाळल्याने खूप फायदा होतो. म्हणून पंचकर्म वर्षातून एकदा नक्की करावे. जसे जसे वय वाढत जाते तसतशी आपल्या शरीराची झीज सुरू होते.
अवयवांची क्षमता कमी होत जाते. पंचकर्म केल्याने आपले शरीर, त्यातील अवयव पुन्हा नव्याने काम करण्यास सुरुवात करतात. जसे गाडीची सर्व्हिसिंग केल्यानंतर गाडी पुन्हा नव्यासारखी चालायला लागते, अगदी त्याचप्रमाणे आपले शरीर देखील नव्याप्रमाणे काम करण्यास सुरुवात करते. बस्तीसारख्या उपचारांनी तर स्नायू बळकट होतात, हाडांचे रोग, सांधेदुखी दूर होते, हाडांची झीज भरून निघते, आतड्यांमधील रुक्षता, कॉन्स्टिपेशन, मलबद्धता दूर होते, साचलेला मल निघून शरीर शुद्धी होते. स्त्रियांमध्ये स्त्रीरोग जसे की PCOS, PCOD, गर्भाशयातील गाठी म्हणजेच फायब्रॉइड यामध्ये देखील फायदा होतो. पंचकर्माविषयी अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. पंचकर्माविषयी पुढील भागात अजून जाणून घेऊया. धन्यवाद.